तुकाराम मुंडे यांच्यावर कोसळला आहे दुःखाचा डोंगर. आलं आहे मोठं दुःख. नेमकं तुकाराम मुंडे सरांवर कोणता मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे? त्यांच्या आयुष्यात असं कोणतं मोठं दुःख आलेलं आहे? हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा. मित्रांनो, महाराष्ट्रात असे काहीच अधिकारी आहेत की ज्यांचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यांसमोर लगेच एक कर्तव्यनिष्ठ, कठोर आणि निर्भीड अधिकारी उभा राहतो. अशाच अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे IAS तुकाराम मुंडे. काही जण त्यांना सिंघम अधिकारी म्हणतात, तर काही जण त्यांच्या कठोर निर्णयांमुळे त्यांच्यावर टीका सुद्धा करतात. पण एक गोष्ट मात्र जवळजवळ सर्वजणच मान्य करतात, त्यांच्या प्रामाणिकपणावर फार कमी लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, गरिबी, शिक्षण, IAS होण्याचा प्रवास, आयुष्यात आलेलं मोठं वादळ, दुःख आणि त्यांच्या यशामागची खरी कहाणी. तुकाराम मुंडे यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या गावात एका अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात झालेला होता. बीड हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पाण्याची टंचाई, शेतीवर अवलंबून असलेलं जीवन आणि आर्थिक अडचणी या गोष्टी त्या भागातील अनेक कुटुंबांसारख्याच त्यांच्या आयुष्यातही होत्या. त्यांचे वडील मेहनती आणि अत्यंत प्रामाणिक शेतकरी होते. तुकाराम मुंडे यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की त्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा, कष्ट आणि शिस्त यांचे संस्कार त्यांना सर्वात आधी आईवडिलांकडून मिळालेले आहेत. विशेषतः वडिलांच्या प्रामाणिक स्वभावाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. आज लोक त्यांना मोठे IAS अधिकारी म्हणून ओळखतात, पण लहानपणी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या सुविधा नव्हत्या. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं. शाळा, शेती आणि घरची कामं हेच त्यांचं बालपण होतं. ते स्वतः सांगतात की लहानपणी ते शेतात काम करायचे, कुटुंबाला मदत करायचे आणि आठवडी बाजारात भाजीपाला सुद्धा विकायला जायचे. या अनुभवांमुळेच पैशांची किंमत आणि कष्टाचं महत्त्व त्यांना अगदी लहान वयातच समजलं. गरिबीमुळे अनेक मुलं शिक्षण सोडून देतात, पण तुकाराम मुंडे यांनी परिस्थितीला कधीही कारण बनू दिलं नाही. घरची परिस्थिती बेताची असली तरी त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, शिकायचं. त्यांनी मेहनतीने शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. इंजिनियर झाल्यानंतर त्यांच्यासमोर चांगली नोकरी करण्याचा मार्ग खुला होता, पण त्यांच्या मनात एक वेगळंच स्वप्न होतं. त्यांना फक्त स्वतःचं आयुष्य बदलायचं नव्हतं, तर समाजासाठी काम करायचं होतं. म्हणून त्यांनी भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. UPSC ही परीक्षा लाखो विद्यार्थी देतात, पण यश काही मोजक्यांनाच मिळतं. मर्यादित साधन, कठोर परिश्रम आणि स्वतःवर असलेला विश्वास यांच्या जोरावर तुकाराम मुंडे यांनी अखेर UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2005च्या बॅचचे IAS अधिकारी बनले. हे यश फक्त त्यांच्या कुटुंबाचंच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण होता. एका शेतकरी कुटुंबातील मुलाने देशातील सर्वोच्च नागरी सेवेत स्थान मिळवलं होतं. IAS झाल्यानंतर अनेक अधिकारी शांतपणे काम करतात, पण तुकाराम मुंडे यांनी सुरुवातीपासूनच वेगळी ओळख निर्माण केली. कोणताही माणूस मोठा असो किंवा सामान्य, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे या विचारावर त्यांनी काम सुरू केलं. याच भूमिकेमुळे त्यांना सामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळू लागला, पण त्याच वेळी अनेक प्रभावशाली लोक त्यांच्या विरोधात उभे राहू लागले. याच कारणामुळे त्यांच्या आयुष्यात एक असा अध्याय सुरू झाला ज्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले. तो अध्याय म्हणजे वारंवार होणाऱ्या बदल्या. मित्रांनो, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची 2-4 वेळा बदली होणं ही सामान्य गोष्ट असते, पण तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत हे चित्र पूर्णपणे वेगळं होतं. IAS अधिकारी झाल्यानंतर त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे त्यांनी नियमांचं काटेकोर पालन केलं. कोणत्याही राजकीय दबावाला किंवा प्रभावाखाली व्यक्तींच्या शिफारशींना बळी न पडता त्यांनी निर्णय घेतले. त्यामुळे एका बाजूला सामान्य नागरिक त्यांचं कौतुक करत होते, तर दुसऱ्या बाजूला अनेक प्रभावशाली लोक नाराज होत होते. तुकाराम मुंडे यांची महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा बदली झालेल्या IAS अधिकाऱ्यांमध्ये गणना केली जाते. सुमारे 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांची 25हून अधिक वेळा बदली झाल्याचं विविध वृत्तात नमूद करण्यात आलेलं आहे. सामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडतो, एखाद्या अधिकाऱ्याची इतकी बदली का होते? याचं उत्तर स्वतः तुकाराम मुंडे यांनी अनेक मुलाखतींमध्ये दिलं आहे. त्यांच्या मते बदली ही सरकारी सेवेचा भाग आहे. अधिकारी म्हणून माझं काम नियमानुसार निर्णय घेणं आहे. बदलीची भीती बाळगून काम करता येत नाही. यातून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीची कल्पना येते. सततच्या बदल्यांचा परिणाम फक्त त्यांच्यावर झाला असं नाही, त्यांच्या कुटुंबालाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की वारंवार नवीन शहरात जावं लागत असल्यामुळे
पत्नी आणि मुलांनाही प्रत्येक वेळी नवीन वातावरणाशी जुळून घ्यावं लागतं. मुलांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत होता. अर्थात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलणं पसंत केलं आहे. मात्र बदल्यांमुळे कुटुंबालाही अडचणी आल्या हे त्यांनी मान्य केलं आहे. तरीही त्यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांच्या मते अधिकाऱ्याने स्वतःच नियम मोडले तर नागरिकांकडून नियम पाळण्याची अपेक्षा कशी करणार? काही लोक म्हणतात तुकाराम मुंढे खूप कठोर आहेत, तर काही लोक म्हणतात हे फक्त नियम पाळतात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ठिकाणी अवैध बांधकामांवर कारवाई केली, बेकायदेशीर अतिक्रमण हटवले, कर न भरणाऱ्यांवर कारवाई केली, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली, महानगरपालिकेतील अनेक गैरप्रकारांवर कठोर भूमिका घेतली. यामुळे त्यांना अनेकदा विरोध सहन करावा लागला, पण सामान्य नागरिकांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला. सोशल मीडियावर आजही त्यांच्या कामाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कोविड-19 महामारीच्या काळात तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त होते. तो काळ संपूर्ण देशासाठी अत्यंत कठीण होता. रुग्णालयांवर ताण वाढत होता, ऑक्सिजनची गरज वाढत होती, प्रशासनावर प्रचंड जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्यावर त्यांनी भर दिला. काहींना त्यांचे निर्णय आवडले तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. परंतु संकटाच्या काळात त्यांनी दिवसरात्र काम केल्याचं अनेकांनी मान्य केलं. तुकाराम मुंढे अनेकदा सांगतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आई-वडिलांनी दिलेले संस्कार. गरिबी असली तरी प्रामाणिकपणा सोडायचा नाही, कष्ट करण्यास कधी लाजायचं नाही आणि शिक्षण कधी सोडायचं नाही. हे धडे त्यांना घरातून मिळाले. त्यांच्या भाषणांमध्ये आईचा उल्लेख अनेकदा आदराने येतो. परंतु सगळं आयुष्य सुखात चालू असताना 2026 या वर्षी त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. 2026 साली त्यांच्या मातोश्रींचं सुमारे 92व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत दुःखद घटना होती. त्यांच्या आईच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ते पूर्णपणे या दुःखात कोलमडून पडले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान सर्वोच्च असतं आणि आईचा आधार आपल्या आयुष्यातून गेल्याचं दुःख फार वेदनादायी असतं. मग आई कितीही वयाने असली तरी सुद्धा आई ती आई असते. अनेक सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला. ज्यांच्या संस्कारांवर तुकाराम मुंढे घडले त्या आईचं जाणं हा त्यांच्या आयुष्यातील भावनिक क्षण होता. पण मित्रांनो, इतका संघर्ष करूनही, इतक्या बदल्या होऊनही, इतका विरोध सहन करूनही तुकाराम मुंढे आजही आपल्या कामाच्या पद्धतीत फारसा बदल झालेला दिसत नाहीत. ते अजूनही त्याच ठामपणे सांगतात, नियम सर्वांसाठी सारखेच असतात आणि कदाचित हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा गुण आहे. मित्रांनो, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात 2 प्रकारचे लोक असतात. एक असे जे त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक करतात आणि दुसरे असे जे त्यांच्या प्रत्येक निर्णयांवर टीका करतात. तुकाराम मुंढे यांच्या बाबतीतही हेच घडलं. आज महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांचं नाव घेतलं की अनेकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. याचं कारण म्हणजे त्यांनी कधीही स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांनी फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवला. त्यांच्या कार्यालयात येणारा सामान्य शेतकरी असो, एखादा गरीब नागरिक असो किंवा मोठा उद्योगपती, त्यांच्यासाठी नियम सारखेच होते. अनेक लोक सांगतात की अधिकारी म्हणून त्यांनी कधीही लोकांशी उद्धटपणे वागण्यापेक्षा स्पष्ट आणि नियमांनुसार बोलणं पसंत केलेलं आहे. यामुळे काही लोक नाराज झाले, पण अनेक सामान्य नागरिकांना मात्र असा अधिकारी हवा होता. त्यांच्यावर टीकाही तितकीच झाली. अर्थात जिथे कठोर निर्णय असतात तिथे विरोधही असतो. काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. काही कर्मचारी संघटनांनी त्यांच्यावर नाराजी देखील व्यक्त केली. काहींनी त्यांना अतिशय कडक अधिकारी म्हटलं तर काहींनी त्यांच्या कार्यपद्धतींवर टीकासुद्धा केली. मात्र या सर्व टीकेला त्यांनी फारसं उत्तर दिलं नाही. त्याऐवजी त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक जण प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण तुकाराम मुंढे यांची शैली वेगळी आहे. ते फार कमी मुलाखती देतात. वैयक्तिक आयुष्याबद्दल जवळजवळ ते कधीच बोलत नाहीत. स्वतःच्या कुटुंबाला कायम या प्रसिद्धीपासून, सोशल मीडियापासून ते दूरच ठेवतात. यामुळेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिक माहिती खूपच कमी आणि मर्यादितच पाहायला मिळते. त्यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. पहिला धडा म्हणजे गरिबी ही यशाच्या आड येत नाही. जिद्द आणि मेहनत असेल तर परिस्थितीसुद्धा बदलता येते. सर्वात दुसरा धडा म्हणजे प्रामाणिकपणा हा नेहमी सोपा नसतो. कधीकधी त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. वारंवार बदल्या, विरोध, टीका, कुटुंबावर होणारा परिणाम हे सर्व त्यांनी अनुभवलं. तरीही त्यांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या आयुष्यातून मिळालेला तिसरा धडा म्हणजे शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचं सर्वात मोठं साधन आहे.
एका छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा देशातील सर्वोच्च नागरी सेवेत पोहोचतो, ही गोष्ट लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. तुकाराम मुंडे हे स्वतः अनेकदा सांगतात की आज ते जे काही आहेत त्यामागे त्यांच्या आई वडिलांचेच संस्कार आहेत. त्यांची स्वतःची कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिक राहण्याची हिंमत आणि चुकीसमोर न झुकण्याची त्यांची वृत्ती, हे सर्व त्यांना घरातूनच मिळालं. 2026 मध्ये आईच्या निधनानंतर अनेकांना त्यांच्या आयुष्यातील हा भावनिक पैलू पुन्हा एकदा जाणवला. आईचं छत्र हरपणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी मोठं दुःख असतं, पण त्यांनी आपल्या वैयक्तिक दुःखापेक्षा आपल्या कर्तव्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. शेवटचा संदेश. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांच्यावर प्रेम करणारेही लाखो लोक आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतींवर टीका करणारे सुद्धा अनेक जण आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आज महाराष्ट्रात प्रामाणिक IAS अधिकारी असा विषय निघाला तर तुकाराम मुंडे यांचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं. कारण त्यांनी लोकांना फक्त भाषणातूनच नाही तर आपल्या कृतीतूनच दाखवून दिलं की सरकारी नोकरी ही केवळ पद नाही, तर ती समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे. कदाचित म्हणूनच त्यांच्या प्रत्येक बदलीनंतर सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जातो, प्रामाणिक अधिकाऱ्यांची वारंवार बदली का होते? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण तुकाराम मुंडे यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर एक गोष्ट नक्की समजते, प्रामाणिक राहणं कठीण असतं, पण अशक्य मात्र नसतं. तुम्हाला तुकाराम मुंडे साहेब यांचं काम आवडतं का? हे IAS अधिकारी तुम्हाला आजपर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये वेगळे वाटले का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.